हां बोला. बोला काय झालं? पत्र वगैरे उडाले तुम्हाला? बोला सांगा. ठीक आहे, तुम्ही तब्येतीची काळजी घ्या. काय असेल ना त्याचं आपण हे करू. पत्र वगैरे सरळ व्यवस्थित करू. पण तब्येतीची अगोदर काळजी घ्या. कोण आहे का तिथे डॉक्टर बिक्टर कोण? आहे सर. साहेब. जी काय अडचण असेल काय आणि जे काही खर्च लागेल तो सगळा खर्च आपण द्यायचा आहे. चालेल बरं का? आणि ते पत्र बित्रे पण जे आहे सरकारकडे नाही दिले तर आपण करून द्यायचं आहे सगळं. चालेल. ओके हो सर. समजलं ना? हो. त्याची काय म्हणता, झोपले होते का? झोपले होते घरी? मग लोकसेवा काही नुकसान झालंय की रुग्ण आपल्याकडे दाखल आहेत का? आज देवळाणे गावात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्या पावसामध्ये एकाच घरातील 3 जणांचे विटा पडून त्या गंभीररित्या जखमी झाले. त्यापैकी आमच्याकडे एका आजीला आम्ही जवळजवळ 16 ते 17 टाके टाकून परिस्थिती गंभीर होती, पण तिला आता सध्या उपचार चालू आहे. त्यासह एक 3 वर्षाचा मुलगा, त्याच्यावर पण वीट पडली, त्याला पण आम्ही टाके टाकले. त्याचबरोबर एक 55 ते 60 वर्षाची आजीबाई, तिला पण आम्ही टाके टाकले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्याची ट्रीटमेंट आमची चालू आहे. आज जे येवल्यामध्ये नुकसान झालंय 3 रुग्ण हे गंभीर आहेत. काय आहे? आज अचानक आलेल्या वादळी पावसामुळे देवळाणे तालुका येवला येथील जाधव कुटुंबियावर आज अचानक पावसाने त्यांच्या घराचे पत्रे उडून गेले. त्यामुळे त्या वयोवृद्ध आजी जाधव कुटुंबातल्या त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. त्यांना 15 टाके पडलेले. त्यानंतर दुसऱ्या त्या मावशी आहेत, त्यांना 8 टाके पडलेले आणि लहान बच्चू होता त्याला 5 टाके पडलेले. असे 3 जण गंभीर जखमी झाले होते. परंतु ही घटना आपल्याला येवला मतदारसंघाचे भाग्यविधाते नामदार भुजबळ साहेब आणि माजी खासदार समीरभाऊ भुजबळ यांना कळाली. त्यांनी तात्काळ मला माहिती दिली की अशा ठिकाणी अशी घटना घडलेली. त्यामुळे मी ताबडतोब दवाखान्यामध्ये उपस्थित राहिलो आणि वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून त्यांना सर्व काही सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मला सूचना देण्यात आलेल्या आहे. त्याप्रमाणे यापुढील जे काही वैद्यकीय खर्च असेल किंवा त्यांच्या घराचे पत्र्याचं जे काही नुकसान असेल ते साहेबांच्या माध्यमातून ते खर्च करणार आहे.